नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे की जी ई-के-वाय-सी करायची आहे त्याची तारीख वाढणार आहे काय? साईट चालत नाही आहे. तर याबाबत माननीय मंत्री महिला व बालविकास आदिती तटकरे यांनी ट्विटरवरती ट्विट केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. तर ही जी तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 ही तुम्हाला या तारखेपर्यंत ई-के-वाय-सी करणे गरजेचं आहे. 18 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक GR काढला होता. तो GR असा होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत हा GR निघाला होता 18 सप्टेंबर 2025ला. यामध्ये त्यांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे असं सांगितलं होतं आणि त्याला 2 महिन्यापूर्वी करण्याची वेळ दिली होती की जी पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. आणि ही के-वाय-सी जी आहे लाडक्या बहीण योजनेची ती दरवर्षी करणे आवश्यक आहे. ती जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. तर ही के-वाय-सी तुम्हाला दर वर्षाला करावी लागणार आहे. जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही अडचणी असल्यास कमेंट करा. धन्यवाद.